जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चैन करण्यासाठी एका बी.टेक विद्यार्थ्याने मित्रांच्या साथीने स्वतःच्याच घरात दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे। साक्री पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत विद्यार्थ्याला आणि त्याच्या दोघा मित्रांना अटक केली आहे। भावेश नेरकर वय 20 वर्षे असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत। पेरेसपूर रोडवरील सुयोग कॉलनीत राहणाऱ्या नेरकर कुटुंबाने 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरफोडीची तक्रार नोंदवली होती। फिर्यादीनुसार संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान भावेश आणि त्याची आई नातेवाईकांकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 10 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याचा दावा करण्यात आला होता। सुरुवातीला ही घरफोडीची घटना सामान्य चोरीप्रमाणेच वाटत होती, मात्र तपास अधिकाऱ्यांनी तक्रारीतील विसंगती लक्षात घेऊन चौकशीचा फास आवळला। तपासात उघड झाले की पुण्यात बी.टेक करत असताना भावेश झगमगाटी जीवनशैलीत रमला होता। त्या वातावरणाची सवय लागल्यानंतर खर्च भागवणे कठीण झाल्याने त्याने सोपा पैसा मिळवण्यासाठी स्वतःच्या घरातच चोरीचा बनाव करण्याचा निर्णय घेतला। पुण्यात असतानाच त्याने 2 मित्रांना मिळवून संपूर्ण योजना आखली होती। ठरलेल्या दिवशी आईला बाहेर घेऊन जाण्याचे नाटक करण्यात आले। त्याच दरम्यान साथीदारांनी घराची कडी कोयंडा तोडून दागिने उचलले। चोरीनंतर लगेच सोन्याची विक्री करण्याचा त्यांचा प्लॅन होता। त्यापैकी 2 तोळे सोने भावेशने एका स्थानिक सराफाला विकले असल्याचे पोलिसांना तपासात आढळले। उरलेले दागिने त्याने गावाबाहेरील शेतात पुरून ठेवले होते। पोलिसांनी संशयावरून भावेशची कसून चौकशी केली असता त्याने अपराधाची कबुली दिली। त्याच्या दोन्ही साथीदारांना देखील अटक करण्यात आली असून तिघांकडून सर्व चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। चैनीच्या आहारी गेलेल्या तरुणाईची ही घटना सैराट वास्तवासारखी भासवत असून शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या तरुणांच्या जीवनशैलीकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे।